संपूर्ण देशाचा संसार चालवण्याची मराठ्यांची जात आहे। मराठ्यांनी आरक्षण मागू नये। मराठा आरक्षणावर संभाजी भिडे यांचं वक्तव्य। कोण कुणाला ढेकून म्हणतं, कोण सरडा, यानं देशाचं भलं होणार आहे का? संजय राऊतांच्या गुलाबी सरड्याच्या उपमेवर अजित पवारांचा पलटवार। नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यावर ठाकरेंना मी सुरक्षा दिली, मात्र बंडखोरीनंतर ठाकरेंनी धमक्या दिल्या। मुख्यमंत्री शिंदेंचा मुलाखतीत खुलासा। अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। अजितदादांसोबत नाईलाजानं गेलो, आमदार राजेंद्र शिंगणेंचं मोठं वक्तव्य। तर शिंगणेंकडून शरद पवारांचं तोंड भरून कौतुक। दादांचा आणखी एक आमदार स्वगृही परतणार का? चर्चांना उधाण। रोहित पवारांच्या मतदारसंघात जय पवारांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी। तर मतदारसंघातील सामान्य माणूस हुशार राजकारणामध्ये अडकणारा नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। झाडानं मुळं सोडली की झाड पडतं, तसं शरद पवारांचं बोट सोडलं की नेता पडतो। अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला, तर आधी कौतुक करणारे आता टीका करतायत दादांचं प्रत्युत्तर। सर्वेवर विश्वास ठेवू नका, ओपिनियन पोल म्हणजे ब्रह्मदेवाचा सर्वे नव्हे। महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार, राऊतांना विश्वास। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेला चांगला। पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचं नाव जाहीर केलं असतं तर आणखी 25-30 जागा वाढल्या असत्या, राऊतांची भूमिका ठाम। राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात 20 ऑगस्टला काँग्रेसचा मेळावा। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार।